आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज. असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय. ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय. आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची. या पुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे. म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी. मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले. 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला. देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली. शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG, अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. नमस्कार. BBNGच्या दीपस्तंभ या मुलाखत मालिकेत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण अशा एका व्हायब्रंट व्यक्तिमत्वाबरोबर संवाद साधणार आहोत की ते नाव आहे इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट, तसंच लॉजिस्टिक मधलं फार मोठं नाव आहे. एक यशस्वी उद्योजक एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही आहे, तर व्यावसायिकांनी मोठं व्हावं किंवा व्यावसायिकाला व्यवसाय दृष्टीने प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. अनेक सामाजिक संस्थांबरोबर किंवा व्यावसायिक संस्थांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध आहे. नेहमी ते व्यावसायिकांच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात आणि आज ते आपल्या BBNGच्या दीपस्तंभ प्लॅटफॉर्मवरती आपल्याबरोबर संवाद साधणार आहे. तर असं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. श्री शंतनू भडकमकर. नमस्कार सर. नमस्कार सर. मी अमोद खरे BBNG दीपस्तंभ कडून आपलं स्वागत करतो. आजच्या आपल्या मुलाखतीसाठी माझ्याबरोबर विवेक वामोरकर आहेत. ते पण डोंबिवली चॅप्टरचे मेंबर आहेत आणि आमचं डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर BBNGचं म्हणून काम पाहतात. तसंच दीपस्तंभच्या प्रमुख आहेत शीतल अर्जुन वाटकर, त्या सुद्धा आज इथे आपल्या या मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. तर तुमची परमिशन असेल तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. जरूर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या मुलाखतीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत आपला सगळा व्यावसायिक प्रवास आहे हा आमच्या मेंबर समोर आम्हाला मांडायचा आहे. कारण हा नक्की काहीतरी त्याच्यामध्ये टेकअवे प्रत्येकासाठी असणार आहे, एक मोटिवेशन असणार आहे. मुलाखतीची सुरुवात करताना सर आम्हाला असं कळलं होतं की लहानपणी तुम्हाला वैज्ञानिक व्हावं अशी तुमची फार मोठी इच्छा होती आणि असं असताना तुम्ही तुमच्या फॅमिली बिझनेसमध्ये आलात, फॅमिली बिझनेस जॉईन केला. याच्यामध्ये एक खास कारण, रिझन? 2 कारणं मी सांगू शकतो, 2 किंवा 3 कारणं सांगू शकतो. एक म्हणजे शाळेत असताना किंवा अगदी साधारणपणे असं म्हणतात 11वी-12वी पर्यंत असताना 75 ते 80% मुलांना आपल्या फॅमिली बिझनेस जॉईन करायची इच्छा नसते, ते सोडून दुसरं काहीतरी करायची इच्छा असते. त्यामुळे ही इच्छा ही अनकॉमन नाही आहे.
दुसरं एक कारण आहे की आमच्याकडे सक्सेशनमध्ये मी एकटाच होतो. तर चांगल्या साईजचा, चांगलं रेप्युटेशन असणारा धंदा होता. आणि मी जरी कामाला लागलो नसलो, जॉईन केला नसला जरी व्यवसाय, तरी मी वडिलांबरोबर आमच्या कस्टमर्सना व्हिजिट करायचो, सगळ्या कार्यक्रमांना जायचो, सगळ्यांच्या जे काय घरगुती समारंभ असायचे त्याच्यात सुद्धा जायचो. त्यामुळे समाजात एक मान आहे आपल्याकडे. आणि एक आमच्या कंपनीचे जे कार्यक्रम व्हायचे त्यात सुद्धा भाग घेताना हे सोडावं असं वाटत नव्हतं. आणि तिसरं कारण आहे की मला जो इंटरेस्ट होता हा प्युअर सायन्सेसमध्ये होता, फिजिक्स आणि प्युअर सायन्सेस. तर त्याला पुढे काही दिशाच कळेना की नक्की काय करायचं पुढे. आणि त्यावेळेला एक चुकीचा अहंकार होता की भारताबाहेर जायचं नाही, आपण जे करायचं ते भारतातच करायचं. हा माझ्यामध्ये थोडा एक चुकीचा अहंकार होता. त्या वयानुसार होत असेल. तर ते कळायला नंतर थोडा वेळ लागला. फार लवकर कळलं. पहिल्यांदा परदेशात गेल्यावर कळलं की आपण हे असं पूर्वग्रह ठेवायला नको होता. त्यामुळे नॅचरल चॉईस आपल्या व्यवसायात यायचं. जसं आता तुम्ही म्हणालात की हा व्यवसाय तुमच्या वडिलांनी चालू केला आणि तुम्ही तुमच्या उमेदीच्या काळात तुमच्या कस्टमर्सला व्हिजिट करायला सुरुवात केली. तर तुमच्या वडिलांनी चालू केलेला व्यवसाय ते आज हा जो एवढा मोठा जो काही प्रवास आहे त्यामध्ये अनेक स्टेजेस, अनेक डेव्हलपमेंट्स, अनेक फॅक्टर्स जे असतील. सो डेफिनेटली आपले जे काही प्रेक्षक आहेत, आपले जे ऐकणारे आहेत, त्यांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की हा प्रवास कसा होता. हाऊ वॉज दॅट एक्झॅक्टली आणि ती जर्नी जी असेल ती डेफिनेटली इन्स्पिरेशनलच असेल. सो डेफिनेटली वी वुड लाईक टू हिअर. एक तर मी उमेदीच्या काळात नाही, मी त्याच्या फार आधीपासून, मी शाळेत असल्यापासून फॅक्टरीज बघायला जायचो. आणि माझ्या वडिलांना ते खूप आवडायचं की क्लायंटला ते भेटायला गेले की तिकडच्या कुठल्या तरी माणसांना मला जाऊन फॅक्टरी दाखव सांगायची. आणि कितीही महत्वाची मीटिंग असेल तरी मी मीटिंगचा भाग नाही झालो तरी नंतर सगळ्यांची ओळख करून द्यायची. म्हणजे अगदी हाफ पॅन्टमध्ये असल्यापासून लोकांनी मला बघितलेलं आहे. त्यामुळे कस्टमरशी ती एक जवळीक चांगली झाली. आणि इंजिनिअरिंग, पुण्याला जे मेन क्लायंटेल पुण्याचं आहे त्यामुळे इंजिनिअरिंग ऑटोमोबाईलचं आहे, त्यामुळे त्या क्षेत्राबद्दलही आकर्षण पहिल्यापासून होतं. नंतर जे वातावरण त्या फॅक्टरीमध्ये असतं डिसिप्लिनचं, तेही आकर्षण पहिल्यापासून होतं. आणि ज्या वेळेला मी काम करायला लागलो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आपण डिफरन्शिएटेड असायला पाहिजे. तर माझं सायन्सचं शिक्षण आणि एवढ्या ज्या फॅक्टरीज बघितल्यात याचा मला मोठा फायदा आमच्या व्यवसायात असा झाला की त्यावेळेला कस्टममध्ये क्लासिफिकेशनला तो प्रॉडक्ट समजायला पाहिजे. मला मशीन टूलचा प्रत्येक प्रकार थरली माहिती होता. त्यामुळे मला जे आमच्या इतर जे आमचे जे कॉम्पिटिटर्स असतात त्यांना त्यांचे इंजिनियर्सना एक्सप्लेन करायला बोलवायला लागायचं. मला कधीच बोलवायला लागलं नाही. मला त्याचं पहिल्यापासूनच सखोल अंडरस्टँडिंग होतं. आणि दुसरा एक मला असा अनुभव आला की तुमचं मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स चांगलं असेल तर लॉ शिकणं खूप सोपं आहे. की जसं फिजिक्सला लॉज असतात, मॅथमॅटिक्सला लॉज असतात, तसे हे लॉज आहेत. आणि आपण लॉ फॉलो केले पाहिजे, ही एक मानसिकता डेव्हलप होते. त्यामुळे माझा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज हा कायम अंडरस्टँडिंग लॉ, अंडरस्टँडिंग क्लायंट्स, गुड्स, देअर मशिनरी आणि ॲबिलिटी टू कोरिलेट बोथ आणि एक्सप्लेन, हा माझा अत्यंत वेगळा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज झाला. त्यामुळे माझी कामाची पद्धत आणि वडिलांची कामाची पद्धत ही फार वेगळी होती. त्यांची रिलेशनशिप ड्रिव्हन पद्धत जास्त होती, अकोमोडेशन रिलेटेड पद्धत जास्त होती, गोल्डन मीन की बाबा दुसऱ्याचं एक मत आहे, ह्याचं एक मत आहे. व्हेरॅज माझी पद्धत अत्यंत वेगळी अशी होती की आपण अभ्यास करून, स्टडी करून ठामपणे मतं मांडायची, ओपिनियन द्यायचे ठामपणे. त्यांना ते अजिबात आवडायचं नाही की स्वतःला काय समजतोस तू, की मत ठामपणे कसं मांडतोस, तू काय लॉयर आहेस का तू ऑफिसर आहेस. म्हटलं माझं हे मत आहे, त्यांना पटलं घेतील, नाही पटलं नाही घेणार, पण मी क्लिअर आहे की हेच मत बरोबर आहे. स्ट्रेट फॉरवर्डनेस, स्ट्रेट फॉरवर्ड आणि अभ्यास करून.
म्हणजे त्याचा वैज्ञानिक भाग अभ्यास करायचा, त्याचा लिगल भाग अभ्यास करायचा, त्याचे इंटरप्रिटेशन करता जे कोर्ट आणि ट्रायब्युनलचे डिसिजन असतात ते आकलन करून मांडणी जशी एखाद्या सायंटिफिक पेपरमध्ये करतात नेहमी रेफरन्सेस देऊन, की पहिल्यापासूनच ती आपल्या विज्ञानाच्या ट्रेनिंगनी आपल्याला ती बॅकग्राऊंड मिळते की आपण मांडणी कशी करायची. तर त्याच टाईपनी मांडणी करायचो. तेही बऱ्याच लोकांना आवडायचं नाही, पण नंतर त्यांना पटायला लागलं की काही लोकांना पटकन उत्तर हवं असायचं. पण हा इलॅबोरेट आणि हा जो सायंटिफिक अप्रोच आहे हा इव्हेंच्युअली लोकांना खूप अपील व्हायला लागतो. त्यामुळे इट इज नॉट जस्ट ओपिनियन. तुम्ही डॉक्युमेंट करून समोर मांडून त्याचा तर्क, त्याच्या फॅक्ट्स आणि त्याची मेथोडॉलॉजी, या जी सायंटिफिक मेथोडॉलॉजी, ती मेथोडॉलॉजी समोर ठेवून हे करायचं. मग त्याचा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात फायदा होतो. कस्टम मध्ये नाही, इन्कम टॅक्स इंटरप्रिट करायचा तोच बेसिस आहे. जीएसटी इंटरप्रिट करा किंवा इतर कॉपरेटिव्ह सोसायटीचा लॉ करा, हे आपोआप बेस होतं. सर तुम्ही हे सांगितलं तर एकदम परफेक्ट आहे की वर्किंग स्टाईल मधला फरक आहे. पण त्याचबरोबर एक बिझनेस म्हणून सुद्धा, म्हणजे त्यावेळेला ज्या पद्धतीत बिझनेस चालत होता किंवा आता चालतोय, कारण हा जो तुमचं जे क्षेत्र आहे ना सर, लेमनसाठी फार माहीत असलं तर त्या दृष्टीने विचारतो की वडिलांनी सुरू केलं त्यावेळेला बिझनेस कसा होता, आज त्याचे काय स्टेज आहे किंवा आता कशा पद्धतीत तो बिझनेस चालतो, हा फरक जो आहे. ऍक्च्युली त्यावेळेला जो व्यवसाय होता तो केवळ कशा पद्धतीने आपण व्यवसाय चालवतो हे बदललेलं नाही, व्यवसायच पूर्णतः बदललाय. व्यवसायाचं स्वरूप नुसतं बदललेलं नाहीये, व्यवसायाचा आकार विकार सगळंच बदललेलं आहे. म्हणजे त्याची आयडेंटिटी फक्त कॉमन जर अशी धरली तर एक कॉमन ओनरशिप राहिली आणि क्लायंटेल कॉमन राहिले. आणि हे मी माझं नाही, आमच्या क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाबद्दल तेच सांगेन. त्या काळात प्रत्येक व्यवसाय हा लोकल होता, की केवळ एक पोर्ट किंवा एअरपोर्ट पुरतं लिमिटेड ऑपरेशन असायचं आणि सिंगल सिटी ऑपरेशन्स असायची, की मुंबई म्हणजे फक्त मुंबई. त्यातल्या त्यात एअरपोर्ट आणि सीपोर्ट मध्ये 2 ऑफिस असणारं म्हणजे मोठं. आता आमची सगळ्यांचीच भारतभर ऑफिसेस आहेत, बहुतेकांची भारताबाहेर ऑफिसेस आहेत आणि नेटवर्क तर पूर्ण जगभर झालंय. आणि केवळ पोर्ट रिलेटेड ऑपरेशन सोडून आता ज्याला डोर टू डोर लॉजिस्टिक्स असतो, की आयात असो किंवा निर्यात असो, जो प्रोड्युसर आहे किंवा मॅन्युफॅक्चरर आहे आणि जो कंझ्युमर आहे, अल्टिमेट कंझ्युमर नसेल तरी इंटरमिजिएट स्टोरेजच्या लेवलपर्यंत ज्याला डोर टू डोर सर्व्हिस म्हणतात ती मेजॉरिटीने केली जाते. त्यामुळे व्यवसायाचं स्वरूप आता पूर्ण इंटरनॅशनल आहे आणि तेव्हा एक्स्ट्रीमली लोकलाइज्ड होतं टू वन सिटी आणि वन एरिया, वेदर इट इज पोर्ट और एअरपोर्ट, म्हणजे त्या एरिया पुरतं लोकलाइज्ड आहे. सर तसंच आहे ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक, त्या 2 शब्दांमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं गफलत असते. तर तुमच्याकडनं हे जरा जाणून घ्या की काय नक्की याच्यात फरक आहे, नेमका फरक काय? तुम्ही ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स फार नॉर्मल प्रश्न विचारताय. आता सगळेजण सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात आणि त्याच्यात पुढे ऍड करून टोटल सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात. तर माझ्या मते सिमॅन्टिक्स मध्ये अडकण्यापेक्षा आपण ऍक्च्युअली लॉजिस्टिक्स म्हणजे काय धरायचं, तर पहिल्यांदा लोकांचं पीपल लॉजिस्टिक्स म्हणजे मुवमेंट ऑफ पीपल इज ऑल्सो लॉजिस्टिक्स. त्यामुळे हातगाडीवाला करतो तेही लॉजिस्टिक्स आहे, तेही ट्रान्सपोर्ट आहे. आणि मग त्याच्यात जर तुम्हाला बघायचं असेल तर आता 1PL 3PL 7PL पर्यंत लोक काय काय बोलतात. तर लार्जली काय होतं, 1PL म्हणजे जो स्वतः पाठवणारा असतो तो फर्स्ट पार्टी लॉजिस्टिक्स. तर कधीच मॅन्युफॅक्चररचे स्वतःच्या घोड्यागाड्या नव्हत्या की ट्रेन स्वतःची नव्हती. त्यामुळे कायम थर्ड पार्टी म्हणजे जो बायर नाही, सेकंड पार्टी इज द बायर, थर्ड पार्टी म्हणजे जो बायर किंवा सेलर नाही त्याचं जर तुम्ही लॉजिस्टिक्स किंवा कार्गो मूव्ह करायला सर्व्हिस वापरली तर ते थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स आहे. फोर्थ पार्टी म्हणजे जो हे सगळं कोऑर्डिनेट करतो पण स्वतः काहीच करत नाही, म्हणजे प्लॅनिंग स्टेजला करतो, तो एक फोर्थ पार्टी झालं. त्यामुळे माझ्या मते ह्या डेफिनेशन्स मध्ये अडकून राहू नये त्याच्यात, आणि त्यातनं फार काही आकलन ह्या केस स्प्लिटिंग मधनं होणार नाही किंवा शिक्षणही जास्त होणार नाही.
केवळ या कन्सल्टंट्स जार्गन ऍड करतात, त्यांची फी 5 पट किंवा 25 पट करण्याकरता एवढ्यापुरतं आपण हे ठेवू. आणि तुम्ही जर भारतातले जे चांगल्यात चांगले लॉजिस्टिक्स जे नॉर्मली ऑपरेशन आणि रिसर्च मधनं आलेले आहेत आणि बहुतेक इंजिनियर्स आहेत बाय एज्युकेशन, त्यांना विचारलं तरी ते हेच मत सांगतील. सर, पुढे जाण्याच्या आधी मी थोडंसं मागच्या प्रश्नावर जाईन की तुम्ही म्हणालात की मतं ठामपणे मांडणं, स्वतःची एक जी काय आहे थिंकिंग ते स्ट्रेट फॉरवर्डने सांगणं. सो मला एक न राहून एक प्रश्न विचारावा वाटतो की याचा फायदा आपल्या व्यवसायात होतो का? काही वेळेस याचं नुकसानही होतं, स्ट्रेट फॉरवर्डनेस आपण ज्याला म्हणतो. सो ते जाणून घ्यायला नक्की. शेवटी आयुष्यात तुम्हाला जे मिळतं ते तुम्ही कसे आहात त्यामुळेच मिळतं, आणि जे मिळत नाही हे तुम्ही कसे आहात त्यामुळेच मिळत नाही. त्यामुळे माझ्या मते जे काय मिळाले ते आहे त्यामुळेच मिळालेले. त्यामुळे मी जसं आहे त्यामुळे जे नाही मिळालं ह्याच्याबद्दल दुःख करू नये. आणि आपण जे आहोत तसं वागणं खूप सोपं असतं. आपण जे नाही त्या पद्धतीने वागलं तर ते अत्यंत कृत्रिम होतं. ह्याच्यात फार तर फार आपण स्वतःला कुठे बदलू शकतो की आपली मांडणी वेगळ्या पद्धतीने करायची. की मांडीन मी तेच विचार, मी मांडीन तीच पद्धत, फक्त ते करताना आपले जे शार्प एजेस असतात ते आपण शार्प एजेस काढून थोडे शुगर कोटेड म्हणा किंवा ऍक्सेप्टेबल म्हणा, किंवा आपण म्हणू की हे तुझं चूक आहे म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, कॅन यू कन्सिडर धिस ऑप्शन, हे असंही असू शकेल का, हे आपण थोडी मांडणी विथ एक्सपिरियन्स बदलू शकतो. आणि ते आपण अटॅकिंग किंवा निगेटिव्ह वाटण्यापेक्षा की अल्टरनेटिव्ह व्ह्यू पॉइंट कन्सिडर करू शकता का, किंवा अशा पद्धतीने डिप्लोमॅटिकली थोडं मांडू शकतो. पण पद्धत आणि मूळ विचारसरणी बदलायची माझ्या मते गरज नाही, आणि ते खूप कठीण आहे. हा, अनलेस ज्या वेळेला आपण कन्व्हिन्स्ड होतो की हे चूक आहे. बऱ्याच बाबतीत आपण कन्व्हिन्स होतो की हे आपण जसं आपली जी थिंकिंग होतं की पूर्वी माझा एक त्यावेळेला काही सांगण्यामुळे किंवा असा विचार होता की गट फिलिंगवरच सगळं करायचं, आणि त्यावेळेला गट फिलिंगवर खूप जोर द्यायचे लोक, आणि ह्याच्यावर आम्ही खूप वाद केले. शेवटी एखाद्याचं गट फिलिंग म्हणजे हा इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे, पण त्याला तुम्ही मॅथमॅटिकल बेस द्यायलाच पाहिजे, त्याला कॅल्क्युलेशन पाहिजेच, त्याचा तुमचा डेटा किंवा त्याचं इन्फॉर्मेशन बेस, स्टॅटिस्टिकल बेस मोठाच पाहिजे, तर तुम्ही योग्य निर्णय घ्यायची पॉसिबिलिटी जास्त असते, रादर दॅन ड्रिव्हन बाय प्युअर गट फिलिंग. नाहीतर मग विज्ञान तुम्ही गट फिलिंगवर का नाही करू शकत? आपण मार्सवर माणूस पाठवायचा किंवा जे आपण यान पाठवलं, मंगलयान, हे चांगलं कॅल्क्युलेशनमुळे पाठवलं का कुणाच्या गट फिलिंगनी पाठवलं? त्यामुळे हा विचार आपण करायला पाहिजे. सर, इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि लॉजिस्टिक म्हणजे आज आपण जागतिक सगळं ओपन मार्केट आहे, तर या जागतिक दर्जामध्ये किंवा आपण म्हणूया बाजारपेठेत नक्की भारत कुठे आहे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या याच्यामध्ये? हा विचारण्यामागे दुसरा कन्सेप्ट असा आहे की याच्यात नवीन व्यावसायिकांना किंवा येऊ घातलेल्या नवीन व्यावसायिकांना याच्यासाठी किती संधी आहे, किती प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत त्या दोन्ही दृष्टीने. तुमच्या प्रश्नाला येण्यापूर्वी त्याची मी थोडीशी बॅकग्राऊंड देतो. मी की पहिल्यांदा मी कामाकरता प्रवास सुरू केला 82 साली, म्हणजे आता जवळजवळ 40 वर्ष झाली. तर त्यावेळेला आपल्याकडे बघायची जी पद्धत होती ही अत्यंत विचित्रच होती म्हणायला पाहिजे. की लोक, तुझं घर कसं आहे, की तू झोपडीतच राहतोस ना, किंवा तुमच्याकडे गाड्या कशा आहेत, ह्याच्यापासून लोक, रस्ते आहेत का भारतात, इथपासून लोक आव्हान द्यायचे. त्याच्या उलट आता झालंय, आणि आता नेहमी म्हणून गेले 10 वर्ष किंवा पर्टिक्युलरली जे 91चे रिफॉर्म्स नंतर ते सुरू झालं. आता तर मी म्हणेन प्रो इंडियन बायस आहे. प्रो इंडियन बायस असा आहे की आपल्याला इंटलेक्च्युअल्स धरतात, आणि लार्जली तुम्हाला सांगतो की आपले आता तुम्ही पाहिलं तर इंडियन सीईओ अमेरिकेत प्रचंड यशस्वी आहे. तर हे प्रो इंडियन बायस असल्याशिवाय होत नाही. हे तुम्ही सीईओ लेवलला धरताय, पण त्याच्याही आधी फायनान्स सेक्टरमध्ये जे करन्सी ट्रेडर्स असतील, स्टॉक अनालिस्ट असतील,
या फील्डमध्ये 15-20 वर्षापासून म्हणतात की देर इज अ प्रो इंडियन बायस. म्हणजे वॉल स्ट्रीटवर नाही, इव्हन इंग्लंडमध्ये म्हणायचे की जर एक दुसऱ्या देशाचा माणूस असेल आणि एक इंडियन असेल तर नंबर्स आपल्या लोकांना चांगले समजतात आणि त्याचं अनालिसिस आपलं चांगलं आहे, हे बरेच वर्ष लोकांनी मान्य केलेलं आहे. तर हा एक प्रो इंडियन बायस आहे. दुसऱ्या बाजूनी आजही लोक आपल्याबद्दल असं मत ठेवून आहेत की आपला फिनिश खराब आहे, आपण शेड्यूलमध्ये लेट असतो. आणि हे मान्य करू तर इम्प्रूव्ह करू, मला काय असं सांगायची गरज नाही. मलाही आमच्या क्लायंटकडनं नेहमी जाणवतं की ते शेड्यूलच्या मागे असतात. त्यांची वेगळी कारणं असतील, त्यांना आव्हानं वेगळी असतील, जी आव्हानं इतर देशात नसतात, ती बरीच आव्हानं आपल्याला आपल्या देशात आहेत. पण बाहेर विकत घेणारा, मी एक लिस्बनला गेलो होतो, तिकडे एक भारतीयच आहे, फक्त तो आफ्रिकेत राहून मग तिकडे मूळ झालेला भारतीय आहे. तो तिकडचा युरोपमधला सगळ्यात मोठा घड्याळाचा व्यापारी आहे. साधारण तो वर्षाला 12 मिलियन घड्याळं विकतो. आणि त्याचे क्लायंट कोण, तर त्याचे क्लायंट होलसेलर्स. तर त्याचे होलसेलर क्लायंट आहेत. आणि एक गंमत म्हणून एक आणि सांगतो, थोडं विषयांतर होतंय तरी सुद्धा, तो जरी 12 मिलियन घड्याळं असली तरी तो 2 दुकानं चालवायचा, तो आणि त्याची बायको. म्हटलं रे, मला विसंगती दिसते, एक तर छोटं घड्याळ दुकान चालवतोस आणि दुसऱ्या बाजूला 1 कोटी 20 लाख घड्याळं विकतोस वर्षाला. तो म्हणाला, हो माझ्याकडे ॲट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम 2.5 मिलियन घड्याळांचा स्टॉक असतो, म्हणजे 25 लाख घड्याळांचा स्टॉक असतो एका वेळेला. म्हटलं हे कसं करतोस तू? तो म्हणाला, ही 2 दुकानं चालवतो, हे माझं सिक्रेट आहे म्हणाला. म्हणून मला कळतं की क्लायंट काय बघतोय आणि म्हणून मला ऑर्डर ॲडव्हान्समध्ये करता येतं आणि एवढ्या क्वांटिटीत करता येतं. त्यामुळे मी होलसेलर्सचा होलसेलर आहे. पूर्ण म्हणाला स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रेंचचा काही भाग हे माझ्याकडनंच घेणार विकत, त्यांना स्वतः आणणं परवडणार नाही, हे मी करतो. तर त्याला विचारलं डायव्हर्सिफिकेशन काय, पुन्हा आपल्या विषयावर येतो. तो म्हणाला, आता मी ट्रेडिशनल इंडियन प्रॉडक्ट्स विकायला लागलो, काही ब्रासचे आहेत वगैरे. म्हणून मी आमच्या माहितीप्रमाणे विचारलं की मोरादाबादवरनं येतं काय, कुठनं येतं? नाही म्हणाला, हे मी सगळं चायनावरनं आणतो. आपल्याला चायना हा शब्द हल्ली तर ऐकल्यावर राग येतो, पण आपण आपल्या शत्रूकडनं, कॉम्पिटिटरकडनं शिकायला पाहिजे. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की मला इंडियन जे सप्लायर आहेत ते ज्या वेळेला 90 दिवसात सांगतात ते ऍक्च्युली 120 दिवसांनी देतात. चायनीज सांगताना 60 दिवस सांगतात आणि 30 दिवसात देतात. सेकंडली क्वालिटी म्हणाला कदाचित आपल्या भारतीयांची थोडी बरी असेल, मटेरियल पण बरं असेल, पण फिनिश चायनीज खूपच सुपिरियर आहे. आणि म्हणाले आपले डेकोरेटिव्ह पीसेस हे फिनिशवर जातात. नंतर त्यांनी पुढचा भाग सांगितला पॅकिंग मध्ये, म्हणे आपण खूपच मागे पडतो. आणि 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आपण हे जो फीडबॅक आहे हा टीका म्हणून न देता हे आपण आपल्या कॉम्पिटिटरकडनं आणि आपल्या कस्टमरकडनं शिकायला पाहिजे, ही वृत्ती ठेवली तर माझ्या मते आपल्याला प्रगतीला स्कोप आहे. सर, याच प्रश्नाला अनुसरून आता जसं साहेबांनी विचारलं की आज आपण जागतिक पातळीकडे आणि सो आज सगळीकडे डिजिटायझेशनचे वारे वाहत आहेत. सगळ्या प्रत्येक सेक्टरमध्ये डिजिटल पेमेंट, डिजिटल प्रोसेस ऑर एनिथिंग की जी याच्याशी निगडीत आहे. तर मला इथे नक्कीच विचारायला आवडेल की या डिजिटायझेशनमुळे आपल्या या लॉजिस्टिक या व्यवसायावर कसा परिणाम झाला आणि त्याचे काय इफेक्ट्स किंवा काय काय आहे? कुठल्याही परिवर्तनाचा आमच्या क्षेत्रावर परिणाम सगळ्यात आधी होतो आणि सगळ्यात जास्त होतो. इवन वी आर अमंग द अर्लिएस्ट एसिम्युलेटर्स ऑफ टेक्नॉलॉजी. नवीन टेक्नॉलॉजीज येतात, जितक्या पटकन आमचं क्षेत्र उचलतं तितकं कुठलं क्षेत्र उचलत नाही. याचा अभ्यास केला नाही त्यामुळे लोकांना माहीत नाही. पण आपण डिजिटायझेशन कडे जाण्याच्या आधी थोडी बॅकग्राऊंड घेऊया ह्याची. हा जो एक मोठं परिवर्तन येतंय, हा बदल नाहीये, हे परिवर्तन आहे. आणि हे मोठं परिवर्तन आहे. मोठं परिवर्तन कसं आहे की सुरवंटातनं फुलपाखरू होतो, ह्याला तुम्ही बदल म्हणताय का? तर बदल नाहीये. त्याचा जो आधीचा आकार आणि जी जीवन पद्धती होती
सुरवंटाची आणि फुलपाखराची ही पूर्णतः वेगळी आहे. तर आपण फर्स्ट इंडस्ट्रियल रेव्होल्युशनला जाऊया. पहिली जी औद्योगिक क्रांती काय होतं त्याच्यात, तर प्रायमरली इट वॉज यूज ऑफ केमिकल एनर्जी. म्हणजे केमिकल एनर्जी कन्वर्ट केली म्हणजे कोळसा जाळून जी त्याच्यातली जी पोटेन्शियल एनर्जी असते ती केमिकल एनर्जी ती जळून तुम्ही हीटमध्ये कन्वर्ट करता आणि ती हीट तुम्ही बाकी फोर्स किंवा पॉवर करता वापरता. त्याच्या आधी माणसाची ताकद किंवा बैलाची ताकद किंवा घोड्याची ताकद किंवा इतर प्राण्यांची ताकद वापरली जायची. मास प्रोडक्शन, ऑटोमेशन वगैरे हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या पुढचे. म्हणजे जे आपण लोकोमोटिव्ह म्हणतो किंवा स्पिनिंग जेनी वगैरे म्हणतो हे ह्या पहिल्या स्टेपचे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत. तर मुळात काय झालं की आपली शक्ती जी आहे ती इंजिननी किंवा मशीननी किंवा ज्याच्यात मानवी नाही त्यांनी रिप्लेस केली. माझे वडील एक नेहमी सांगायचे की त्यांच्या वडिलांच्या वेळेला एक गाणं होतं ज्या वेळेला गाडी आली पहिल्यांदा रस्त्यावर की साहेबाचं पोरलंही नकरीलं बिन बैलानं गाडी कशी हाकेल. म्हणजे बैल किंवा घोड्यापेक्षा गाडी कशी हाकू शकता आपण. म्हणजे वेडे लोक आहेत, खुळे लोक आहेत असं बघायचो त्याच्याकडे. आणि रेल्वे पाहिलेली नव्हती लोकांनी. तर तसं आता मोठं आपण दुसरं आणि तिसरं जाऊया, आपण स्किप करूया कारण वेळ जाईल. आत्ताचं फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन हे आपलं ब्रेनची जी पॉवर आहे, आपली विचारशक्ती जी आहे हेच रिप्लेस करणार आहे. त्यामुळे पहिल्या परिवर्तनापेक्षा हे परिवर्तन आणखीन मोठं होणार आहे आणि त्याच्यात आपल्याला ऍडजस्ट करायला अनेक वेळ लागणार आहे. आणि बऱ्याच क्षेत्रात असं नुसतं मेमरी तर त्याच्यात काही प्रश्नच येत नाही की याची मेमरी खूप चांगली आहे, रिपीटेबिलिटी खूप चांगली आहे, मेमरी रिकॉल ॲक्युरेट आहे. माणसाची मेमरी फेल होते आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला जशा आपल्याला पाहिजेत तशाप्रमाणे लक्षात येतात रादर दॅन त्या कशा होत्या. तर ह्या सगळ्या बाबतीत मशीन सुपिरियर आहे. पण आता ज्याला रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन म्हणतात किंवा मशीन लर्निंग म्हणतात किंवा त्याच्या पुढे जाऊन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. खरोखर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत आपण पोहोचलोय की नाही याच्यात लोकांचं दुमत आहे. काही लोक म्हणतात पोहोचलेत, काही म्हणतात नाही, हे अजूनही मशीन लर्निंगच्या स्टेज किंवा बिग डेटा अनालिटिक्सच्या स्टेजला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अजून अवकाश आहे. कारण जे ह्युमन डिस्क्रिप्शन आहे ते अजून आलेलं नाही आणि तुम्ही ट्रेन करत राहायला लागतंय त्याला. त्यामुळे अजून पण तुम्ही त्या लेवलला गेलायत की नाही गेलायत. आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये किंवा जे मशीन लर्निंग मध्ये इतक्या गोष्टी आल्यात की समोरच्या माणसाच्या वागण्या आणि बोलण्याप्रमाणे हा विकत घेणार आहे का नाही हे त्याला माणसाच्या पेक्षा जास्त कळतं. जे चांगल्या सेल्समनचे स्किल्स आहेत ते जास्त आले. किंवा आपण असं धरूया आमच्या क्षेत्रात क्लासिफिकेशन जे HSN हार्मोनाइज कमोडिटी डिस्क्रिप्शन अँड कोडिंग सिस्टीम हे वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन तयार केलेले आणि आपण जगभर वापरतो आणि GSTलाही तेच वापरतोय आपण. तर त्याच्यात क्लासिफिकेशन आता माणसांपेक्षा मशीन जास्त ॲक्युरेटली करत आहे आणि हे नॉर्मल धरत आहेत. म्हणजे त्याची ॲक्युरसी समजा 92% असेल आणि माणसाची 75 आहे असं काही प्रयोगात दाखवलंय. ते प्रयोग पब्लिश होत नाही अजूनही आणि मी 75% बेस्ट एक्सपर्ट मध्ये सांगतोय आणि मशीनचं 92 आहे. तर ह्याच्यात पुढे तुम्ही विचार करा की जो खरा शॉकिंग विचार आहे, मशीन इम्प्रूव्ह होणार आहे. ते 92 पासून 100 पर्यंत जाणार आहे. वेरॅज माणसाची प्रगती 75 वरनं सॅच्युरेट होते, ती 76 होईल, 77 होईल, 80 पर्यंत जाणं सुद्धा जड जातं कारण माणूस सॅच्युरेट होतो एका वेळा. त्यामुळे हे परिवर्तन हे खूपच जास्त मोठं परिवर्तन आहे आणि आपल्याला खरोखर मार्क्सिस्ट जो भारतात मोठा सगळ्यात ट्रेंड आहे, मार्क्स म्हणजे MARX मार्क्स नाही, MARKS मार्क्स, मार्क्सला जे प्राधान्य देतो त्यापेक्षा जे अमेरिकन सिस्टीम मध्ये आहे की ते तुमची क्रिएटिव्हिटी हे करतात. सबीर भाटिया जे आपले हॉटमेलचे फाउंडर आहेत त्यांनी फार छान डिस्क्राईब केलं होतं की भारतीय सिस्टीम ही नॉलेज बेस्ड आहे. माझ्या मते नॉलेज बेस्ड पण नाही, इन्फॉर्मेशन बेस्ड आहे. नॉलेजच्या लेवलला नेत नाही आपण अजून. युरोपियन सिस्टीम जी आहे ही व्होकेशनल आहे. तिकडे तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक माणूस त्या त्या क्षेत्रात एक्सपर्ट असतो. प्लंबर व्हायचं असेल तर 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे तुम्हाला
अर्धा वेळ 4 तास क्लासरूम आणि 4 तास तुम्हाला एका एक्सपर्ट खाली करायला लागतं. हे वर्षभर करता त्यावेळेला प्लंबर होऊ शकता. सेम विथ इलेक्ट्रिशियन. त्यामुळे तिकडचा प्लंबर हा अत्यंत अभिमानी माणूस असतो. आमच्या क्षेत्राचा मला अभिमान यायला मला युरोपमध्ये चिकार प्रवास करायला लागला आणि भेटायला लागलं. कारण आमच्या क्षेत्राला पूर्वी अत्यंत हलका धरायचे, मुकादम धरायचे लोक. हा लोकांचा मूर्खपण आहे. कारण आमच्या ह्याच्यात मुकादम आणि ग्लोरिफाईड मुकादम, आणि आमच्या क्षेत्रातले लोक म्हणायचे ग्लोरिफाईड मुकादम, आणि मी म्हणायचो एक तरी मुकादम दाबा की ज्याचं ग्लोबल नेटवर्क आहे. माझा ऍटलिस्ट 90 ते 95 देशातल्या लोकांशी कंटिन्युअस संपर्क असतो. माझे अर्ध्याधिक मित्र किंवा व्यवसायाचे जे आपण जे असोसिएट म्हणतो हे भारताबाहेर आहेत. तर असं दाखवा तुम्ही मुकादम. तर युरोपमध्ये मी पाहिलं त्यांना प्रचंड अभिमान आहे. कुठल्याही लॉयर किंवा सर्जनपेक्षाही जास्त अभिमान आहे. त्याच्यातनं मला आमचा व्यावसायिक अभिमान यायला लागला. त्यामुळे युरोप व्होकेशनल आणि प्रोफेशनल प्राईड आहे. वेरेज अमेरिकेत क्वेश्चनिंग ट्रेडिशन आहे, क्युरिओसिटीची ट्रेडिशन आहे. त्यामुळे तुम्ही बघा सगळे नवीन ब्रँड्स, नवीन जे ब्रेक थ्रू टेक्नॉलॉजीज त्या शेवटी अमेरिकेतनं येतात. तर हा आपल्याला अप्रोच डिजिटायझेशनला करायला लागेल. क्वेश्चनिंग ट्रेडिशन आणि नवीनचं कुतूहल आणि ऍक्सेप्टन्स.